18 चेंडू 39 धाबा करणारा अवधूत या मॅच मध्ये आपण पाहिलं तर राहतोय मॅन ऑफ द मॅच. वेलकम मॅन ऑफ द मॅच प्लेयर. सन्माननीय सुनीलदादा राजवन साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅच देतोय. अवधूत ज्यानं आपण पाहिलं तर पहिल्याच मॅच मध्ये स्वतःला अगदी अप्रूव्ह केलं आणि अवधूत आपण पाहिलं तर अगदी हुकमे का पुन्हा एकदा चमकलं आणि तसं आपण पाहिलं तर अवधूतचा खेळ दमदार राहिला. प्रत्येक सीझन अवधूतनं चांगलं गाजवलंय. यंदा आपण पाहिलं तर सचिन मस्के पाटील, निलेश पाटील, अजय शिंदे यांच्या टीममध्ये इन ॲक्शनमध्ये अवधूत पुन्हा एकदा आपण पाहिलं तर स्वतःला प्रूफ केलं. वेल फाईट, वेल बॅटिंग अवधूत. मजा आली अवधूतची बॅटिंग बघून या मॅचमध्ये, या स्पर्धेमध्ये. आणि जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा सदाबहार आवाज निलेशजी मर्डेकर सर यांना आपण ऐकणार आहोत. थँक्यू. धन्यवाद. ज्यांचा आवाज आतापर्यंत आपण ऐकत होतो किरण मस्कर सरांना पण आतापर्यंत ऐकत होतो. पश्चिम महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमधील सर्व समालोचक तुम्हाला एका ठिकाणी पाहायला मिळतात. प्रेम लोंढुसकर महाराज, त्याचबरोबर प्रिन्स शिरसाट म्हणजे राहुल शिरसाट सरांचा आवाज तुम्ही ऐकत आहात. आता एका बाजूला टीम आहे MV टायगर्स आणि त्यांच्या विरुद्ध SD लायन्स अशा मॅचला सुरुवात होईल. टॉस झाला होता आणि टीम MV टायगर्सच्या टीमने टॉस जिंकत फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि टीम SD लायन्स बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि टीम SD लायन्सला गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. ही नाणेफेकीच्या कौलची माहिती आहे. तुम्ही पाहताय, अनुभवताय 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित 32 शिराळा प्रीमियर लीग 2026चं हे भव्य दिव्य पर्व आहे. आणि आता या मॅचला होती सुरुवात. एका बाजूला श्री विशाल आनंद नायकवडी भाऊ, संस्थापक अध्यक्ष 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशन, आणि श्री शंकर वसंत मोहिते, शंकरदा मोहिते यांच्या समाजसेवक यांनी पुरस्कृत केलेली भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आहे आणि भव्य दिव्य डे नाईटचा थाट. आणि आता इथून पुढे 2 दिवशी गर्दी होईल दाट. मॅचच्या सुरुवात सायकर जोडी मैदानाच्या आत मिळालेली आहे. दिनेश आणि दीपक आणि विजय आणि गोलंदाजी मार्गवरती. विनायक, पहिला बॉल, मॅचच्या सुरुवात. पहिलाच बॉल ऑन साईडला खेळलेला आहे. या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल पूर्ण. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? हो, केला गेलेला आहे आणि पहिल्याच बॉलच्या पाठीमागे अगदी संयमाने फटका खेळलेला आहे. बॅटिंगमध्ये आपण चर्चा करतोय स्कोरबोर्डचा. इथे झाला श्री गणेशा. दीपक कांबळे आणि पाचमुरीचे विनायक झेंडे, ओव्हर नंबर 1. हो, बॉल राईट झालाय. टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल डॉट. धाव मिळणार नाही. चांगली गोलंदाजी. एका बाजूला दीपक कांबळे यांना बांधून ठेवणारा बॉल होता, एका बाजूला विजय मराठे. विनायक झेंडे यांना या अगोदरच्या मॅचमध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळालेला आहे. चांगली गोलंदाजी ते मैदानाच्या आत करत आहेत. एका बाजूला धावसंख्या आहे 2, बिनगडी बाद. षटकातला तिसरा बॉल विनायक झेंडे. विनायक झेंडे यांचा एक चांगला यॉर्करचा वार होता. लेग बायची धाव त्या ठिकाणी पंच कळवत आहेत. भव्य दिव्य डे नाईटचा थाट. आणि गतवर्षी देखील आपण पाहिलं होतं की ही क्रिकेट स्पर्धा डे नाईट या स्वरूपामध्ये याच मैदानावरती, याच क्रीडांगणावरती संपन्न झाली होती. षटक क्रमांक 1चा खेळ सुरू आहे. 3 बॉलचा खेळ झालेला आहे. 3 बॉलचा खेळ बाकी. बॉलर तयार. बॅक टू द बॉलर. धाव या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाही. धावसंख्या आहे जैसे थे. बॉल आलाय तो डॉट. आणि एका बाजूला आता आपण चर्चा करत आहोत ना 3 धावा दीपक, आणि एका बाजूला विजय मराठे. दीपक कांबळे जोडी आहे. मराठेवाडीचे एका बाजूला विजय मराठे यांना तुम्ही पाहत आहात. एका बाजूला दीपक कांबळे बॅटिंग मध्ये आहेत आणि संयमाने बॅटिंग आज केली आहे. ऑन साईडला इथे या बॉलच्या पाठीमागे सिंगलच प्राप्त होईल आणि सिंगल सोबत स्कोर बोर्ड पुन्हा एकदा पुढे जाईल. धावसंख्या आहे 4. 7वं पर्व SPL 2026 32 शिराळाचं, शिराळा तालुक्यातील असणारी ही प्रीमियर लीग आपण अनुभवत आहोत. 32 शिराळा SPL. वेळेची अचूकता नाहीये. पाठीमागच्या बॅनरला बॉल जाऊन धडकतोय. सिंगल धाव इथे प्राप्त होईल. वेग चांगला होता विनायक झेंडे पाचुमरी यांचा आणि इथे हा बॉल चांगलाच टाकला. षटक क्रमांक 1चा खेळ तर संपलेला आहे आणि धावसंख्या आहे धावफलकावरती
एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा 5 बिनगडी बाद. MV टायगर्स प्रथम बॅटिंग करताना बनवलेल्या आहेत या धावा. चला थोडीशी आपण घाई करूया, खेळाला स्पीडअप द्या. दोन्ही संघांना विनंती. आपल्याकडे सामने अजूनही 4 बाकी आहेत. साई दत्त वॉरियर्स आणि श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स यानंतरची मॅच आपली आहे. त्याच्यानंतर पुन्हा एकदा MV टायगर्स आणि त्रिशा 11 ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. आणि एका बाजूला आपण चर्चा करतो MV टायगर्स विरुद्ध SD लायन्स. हा सामना मैदानाच्या आतमध्ये चांगलाच रंगू लागलेला आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलेला आहे. MV टायगर्सने सुरुवात अगदी सावध केलेली आहे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना. आणि त्याच्यामध्ये स्ट्रायकर जोडीने तळ ठोकून आता चांगला खेळ केला असंच म्हणावं लागेल, कारण सुरुवाती संयमाने केली. धावसंख्या आहे 5 बिनगडी बाद. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. अजय जाधव ओव्हर नंबर आता 2 मध्ये आलेले आहेत. मानेवाडीचे अजय जाधव ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करतायत. सिंगल दहाव्या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. ओमसा MTCच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट. सागरभाऊ फराड तुम्हाला ऑपरेटिंग मध्ये पाहायला मिळतील. सुनीलभाऊ आटोगडे यांचं चांगलं स्कोरिंग. बॉलर तयार. हो यावेळेला फॉल हवेत आहे. मिस हिट आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. आणि ज्या प्रकारचा संयम इथे हा कॅच घेताना दाखवला. शरीरावरचं नियंत्रण, हाताची ओंजळ, डोळ्यांचा संयोग आणि याचा योग्य समतोल साधला. हा मिस हिट होता. बॉल हवेत उभा राहिला. क्षेत्ररक्षक तिकडे गेले आणि चांगला झेल इथे पकडला. धक्का क्रमांक लागलाय. आता MV टायगर्स या टीमला पहिला धक्का क्रमांक पहिला लागला. मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये असताना जावं लागेल आता विजय मराठे यांना माघारी. बिग विकेट गॉन. स्ट्रायकर जोडीतले पहिले फलंदाज कोसळलेले आहेत. 32 शिराळा प्रीमियर लीग 6 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झालेली आहे. एका बाजूला अजय जाधव. मानेवाडी 2 बॉल चांगले टाकलेले आहेत आणि त्याच्यामध्ये 1 विकेट त्यांनी प्राप्त केलेली आहे. षटकातला तिसरा बॉल. रोहित पाटील. करुंगलीचे रोहित पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. हो हो इथे बॉल पहा. टप्पा पडल्यानंतर बॅट वरतून बॉल, खालतून बॉल, डॉट. एखादी विकेट तुम्हाला मिळते काय, त्यानंतर तुमच्या गोलंदाजीचा बोलबाला सुरू होतो काय, हे प्रकृतीने मैदानाच्या आतमध्ये इथे दाखवलेलं आहे. गोलंदाजी करताना ज्या प्रकारचा खेळ अजय जाधव यांनी केलेला आहे. बॉलर तयार. ऑन साईडला ताकदीचा वापर केला, परंतु इथे फक्त मिळेल ती सिंगल धाव आणि सिंगल सोबत स्कोरबोर्ड पुढे. धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती. टीमची टोटल धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. धावसंख्येचा वेग पूर्णपणे मंदावलेला आहे आणि टीम MV टायगर्स हा संघ विवंचनेमध्ये अडकलाय. धावा येत नाहीत, विकेट जात आहेत. विकेट वाचवायच्या आहेत, धावा बनवायच्या आहेत. अशा प्रयत्नामध्ये करावी लागेल ती गोलंदाजी. यावेळेला हा फटका. आणि इथे हा फटका पूर्णपणे फसला आणि त्यानंतर मात्र सिंगल धावा आला होता. सिंगल धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळते. आपण चर्चा करतोय की इथे चांगले फटके खेळावे लागतील, म्हणजेच काय प्रॉपर टायमिंग करावं लागेल. प्रॉपर टायमिंग जर झालं तर निश्चित 1-2 मोठे फटके येतील. ओ थाय पॅडला भेदणारा बॉल आहे. इथे सिंगल धाव अगदी चातुर्याने चपळतेने पूर्ण केलेली आहे. लेग बायची धाव आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 9 धावा धावफलकावरती आतापर्यंत येत आहेत. या षटकातील आता शेवटचे काही बॉल बाकी आहेत. आमची सन्माननीय किसनदादा बेंगडे साहेब यांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो आणि त्याचबरोबर त्रिशा 11 संघाचे संघ मालक सचिन दीपक त्यांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम किसनजी बेंगडे साहेब, आपलं मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम सर्वांचं मनापासून अधिक स्वागत. 32 प्रीमियर लीग 2026च्या वतीनं सुस्वागतम सुस्वागतम आणि सुस्वागतम. थँक्यू. एका बाजूला षटक क्रमांक 2चा खेळ आता संपलेला आहे. धावसंख्या अवघ्या 9 धावा आहेत आणि नाईट क्रिकेट म्हटलं की वातावरणामध्ये बरेचसे बदल होतात आणि इथे ते बदल झालेले आहेत. आणि ज्या प्रकारे खेळामध्ये बदल झालाय, खास करून धावा येत नाहीयेत आणि आपण म्हणतो ना की वातावरणामध्ये रात्री बदल होतात. या खेळामध्ये बदल झाला, धावा येत नाहीत परंतु धावा कुटाव्या लागतील. पाठीमागच्या काही सामन्यांचा आपण आढावा घेतला ना, तर पाठीमागच्या काही सामन्यांमध्ये पहिल्या डावामध्ये धावा किती उभ्या राहिलेल्या आहेत त्याचा आपण आढावा घेऊया. परंतु ओव्हर नंबर पहिल्या मॅचमध्ये 58 होत्या आणि दुसऱ्या मॅचला 48.
तिसऱ्या मॅचला 60 म्हणजे आणि चौथी मॅच आहे म्हणजे पहिल्या डावामध्ये धावा चांगल्या झालेल्या आहेत, परंतु या मॅचमध्ये धावसंख्येचा वेग मंदावलाय. ओव्हर नंबर 3 साठी कोण आले? रवींद्र. चला थोडीशी घाई करा, दोन्ही संघाने विनंती की आपण खेळाला स्पीडअप द्या. एका बाजूला आपण चर्चा करतो ओव्हर नंबर 3 ला सुरुवात स्ट्रायकर एंडला यावेळेला हा बॉल ज्या प्रकारे खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि चला टॉस साठी रिपोर्टिंग करा नंतरची मॅच. साई दत्त वॉरियर्स यांच्या विरुद्ध चिंचेश्वर स्पोर्ट्स. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात झाली आणि पहिल्या बॉलच्या पाठीमागे सिंगल आलेली आहे. दीपक तयार. दीपक कांबळे आणि या बॉलवरती प्रहार केलाय, मिळाला मौका. दीपक कांबळे यांनी दिलाय ठोका, बॉल सीमारेषा पार, धावा मिळतील 4. चौकार. काय फटका खेळलाय, बॉल आला आणि त्या बॉलला आडव्या बॅटने पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. वेळ होता आणि त्या वेळेचा पुरेपूर इथे वापर केला. ऑन साईडला दिला भिरकावून बॉल, सीमारेषा पार, धावा मिळतील 4. चौकार. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होत असताना आता फटका यायला सुरुवात झाली. पहिला मोठा फटका होता. पंचांकडे बॉल सुपूर्द करूया. चला थोडीशी घाई करूया. यावेळेला ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे, डीपला बॉलवरती येतील, परंतु इथे क्रिकेटमध्ये गलपानपणाला नाही थारा, चुकीला नाही माफी. बॉल चाला सीमारेषा पलीकडे सरळ 4 धाब्यांसाठी. बॉलला अडवण्याचा अंदाज इथे चुकला आणि त्यानंतर बॉलने सीमारेषा ओलांडली. बऱ्याचशा गोष्टी या तुमच्या अंदाजावरती अवलंबून असतात आणि ऑन साईडला खेळलेला फटका क्षेत्ररक्षक अगदी सहजतेने आले होते, परंतु बॉल त्यांना स्टॉप करता आला नाही, थांबवता आला नाही. बॉलने सीमारेषा ओलांडली आणि जीवनातला एखादा अंदाज चुकला ना तर बाकीच्या गोष्टी चुकत जातात आणि क्रिकेटच्या खेळामध्ये तसंच आहे. अंदाज चुकल्यानंतर बॉल अडवण्याचा प्रयत्न फसला, बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धाब्यांसाठी. धावसंख्येने वेग पकडला, 18 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. ओ यावेळेला फटका मिसिट आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि झेल पकडण्याचा इथे अंदाज योग्य बांधता आला नाही. माणसाला टेची पर्वत नाही तर छोट्या दगडानेच लागते, त्याच्यामुळे या चुका तुम्हाला टाळाव्या लागतात. एखादी चूक तुमच्या पराभवाचं कारण देखील ठरू शकते, त्यामुळे एखाद्या छोट्याशा संधीचं तुम्हाला सोनं करावं लागतं. आणि इथे काय घडलेलं आहे, झेल निसटला, या कॅचेस तुम्हाला इथे घ्याव्या लागतील किंवा कॅचेस तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील. चला थोडीशी घाई करा, खेळाला स्पीडअप द्या. धावसंख्या 20 धावा, 18 होत्या तिथून धावसंख्या 2 पुढे गेली, 20 धावा धावफलकावरती येत आहेत. चला थोडीशी आता घाई करा. षटकातला आता हा शेवटचा बॉल आहे ओव्हर नंबर 3 चा. बॉलर तयार. एका बाजूला आपण चर्चा करतोय रवींद्र, षटक क्रमांक 3 चे शेवटचे काही बॉल. यावेळेला फटका कव्हर्स मध्ये, परंतु इथे बॉलने गॅप शोधलाय. खेळाडू जातील, बॉलचा पाठमोरा करतील, सिंगल मिळेल. सिंगल सोबत स्कोर बोर्ड पुढे 21-21 धावा तुम्ही पाहताय. 32 स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित 32 प्रीमियर लीगचं हे 7वं पर्व, दमदार पर्वानी ज्यांनी संपूर्ण क्रिकेट स्पर्धा पुरस्कृत केलेली आहे. विशाल भाऊ नाईकवडे आणि त्याचबरोबर शंकर दादा मोहिते समाजसेवक यांच्या माध्यमातून ही संपूर्ण क्रिकेट स्पर्धा ही पुरस्कृत करण्यात आलेली आहे. या 2 व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून आणि गेली सातत्य कित्येक वर्ष आपण पाहत आहोत त्यांच्या माध्यमातून अनेक क्रिकेट स्पर्धेंना हे विशेष सहकार्य हे नेहमी केलं जातं, गावापासून मुंबईपर्यंत. धावसंख्या आता षटक क्रमांक 3 चा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 21, एक गडी बाद. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात. प्रवीण झेंडे
ओव्हर नंबर 4. प्रवीण झेंडे 40 प्लसचे खेळाडू आहेत. 45 पेक्षा जास्त त्यांचं वय आहे आणि ते गोलंदाजी मार्गवरती आलेले आहेत. क्रिकेटमध्ये म्हणतात ना की वयाचे फक्त आकडे असतात, बाकीचा खेळ हा तुमच्या कौशल्याचा असतो. इथे ओव्हर नंबर आता 4ला सुरुवात झालेली. पहिलाच बॉल डॉट आलेला आहे. चांगली गोलंदाजी. एका बाजूला या आक्रमक जोडीला बांधून ठेवलं, एका बाजूला दीपक कांबळे आणि रोहित पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि या जोडीला बांधून ठेवलेला आहे. चला थोडंसं घाई करा, खेळाला स्पीडअप द्या. षटकातला बॉल क्रमांक आहे 2. ओमसाई MTCच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट. सुबकाशा ट्रॉफ्या, प्रगल्भाचा व्यासपीठ, मान्यवरांची रेलचेल आणि डे नाईटचा थाट अशी असणारी प्रीमियर लीगचा आपण उल्लेख करूया. जिल्हा सांगली, तालुका 32 शिराळा आणि या शिराळा तालुक्यातील असणारी ही गावं आणि त्या गावांमध्ये रंगलेला आहे क्रिकेटचा रणसंग्राम. शिराळा तालुका म्हटलं की एक डोंगराळ तालुका आणि शिराळा तालुका म्हटलं की पाऊस जास्त. सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगा, काही गावं नदीच्या किनाऱ्यावरती, काही गावं डोंगर माथ्यावरती आणि काही गावं डोंगराच्या पायथ्याशी. बॉल ऑन साईडला. क्षेत्ररक्षक जातील का, बॉल अडवतील का? नाही. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. तडक फडक बेधडक या बॉलवरती फटका आलाय कडक. बॉल देतोय सीमारेषेच्या पलीकडे, धडक षटकार. काय बॅटिंग केल्या बॉलच्या पाठीमागे दीपक कांबळे. जसा बॉल आला तसा पाठवला सीमारेषा पार. धावसंख्या भरारी घेते. 27 धावा धावफलकावरती येत आहेत. चांगला फटका एक्झिक्यूट केला. एक पाय पुढे काढला त्यानंतर या बॉलच्या पाठीमागे धाव मिळणार नाही. बॉल डॉट. धावसंख्या जैसे थे. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झालेला आहे आणि डॉट बॉलचा रेशो या ओव्हरमध्ये 3 आहे आणि षटकार 1 आहे, असं विश्लेषण आपण करूया. हो, यावेळेला मी सीड बॉल हवेत हेलकावे तिथे उभा राहिलाय, परंतु झेलचा अंदाज इथे बांधता आला नाही. सिंगल धाव मिळेल असे झेल पकडणं थोडंसं कठीण असतं, परंतु अशक्य ही गोष्टी शक्य होतात ज्यावेळेस तुमच्या प्रयत्नांची उंची मोठी असते. आणि इथे प्रयत्न चांगले करणं महत्त्वाचं होतं. पण संकट टाळणं हे आपल्या हातामध्ये नसतं, परंतु संकटाचा सामना करणं हे आपल्या हातामध्ये असतं आणि इथे आता तो सामना करावा लागेल. धावसंख्या 28. षटकातला शेवटचा बॉल. 28 धावा. ओ, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. बॉल आलाय तो डॉट. धाव मिळणार नाहीये आणि आपण चर्चा करत आहोत ना, षटक क्रमांक 4चा खेळ संपलेला आहे आणि एकूण धावसंख्या आहे धावफलकावरती 28. एक गडी बाद. MV टायगर्स प्रथम बॅटिंग करताना. चला, दोन्ही संघ आपण थोडीशी घाई करा, खेळाला आपण स्पीडअप द्या अशी विनंती आहे. इथून पुढे शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. टॉससाठी रिपोर्टिंग करा साई दत्त वॉरियर्स आणि श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ. चला रिपोर्टिंग करा. आपला टॉस केला जाईल आणि त्यासाठी आपण या. आपण मुख्य व्यासपीठाच्या अगदी समोर येऊन थांबा. आपला टॉस केला जाईल याची आपण नोंद घ्या. जीवन गोलंदाजी मार्गवरती येत आहेत. यावेळेला ओव्हर नंबर 5 सुरुवात झाली आणि पहिलाच बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. बॉलने घेतली भरारी आणि फटका आहे दीपक कांबळे यांचा भारी आणि मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांची ललकारी. बॉल सीमारेषा पार. षटकार आज दीपक कांबळे यांनी
गगनाच्या गाभाऱ्या षटकारांचं तोरण विणलं, आपल्या बॅटिंगची लकब दाखवली आहे, फटक्यांचं चांदणं शिंपलंय या खेळाडूने. शांत असताना समुद्र खवळला. यावेळेला हा बॉल सी कॉर्नरला एक टप्पा घेत बॉल सीमारेषेच्या पलीकडे होईल फरार. रन्स मिळतील 4. येतोय तो चौकार. दुडगुस घातलाय, धुमाकूळ घातलाय, धिंगाणा घातलाय दीपक कांबळे यांनी मैदानाच्या आतमध्ये स्लॉग ओव्हर मध्ये. 20 बॉल मध्ये 33 धावांचा झुंजार खेळ दीपक कांबळे यांनी केलेला आहे. या ओव्हर मध्ये अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. अर्धशतकाची चाहूल लागली असेल, ते अर्धशतक पूर्ण होईल का हेही पाहावं लागेल. चला टॉस साठी आपण या दोन्ही संघाने या ठिकाणी आपण विनंती करूया. क्षेत्ररक्षणाची आता विवरचना इथे बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे. यावेळेला फटक्यामधून आवाज चांगला आलाय. बॉल आणि ते काय घडलंय, सीमा रेषेचं उल्लंघन झालंय आणि बॉल जसा वेगाने आला तसा पाठवला सीमारेषा पार. धावा मिळतील 6. षटकार. कॅचचा प्रयत्न चांगला केला परंतु सीमारेषेचं उल्लंघन झालं. लोअर फुल टॉस मेजवानी होती आणि मेजवानीवरती मारला ताव. क्षेत्ररक्षकाकडे नव्हता या बॉलला अडवण्याचा वाव, कारण सीमारेषेचं उल्लंघन केलं. धावा मिळाल्या 6. षटकार. धावसंख्येने वेग चांगला पकडला आणि आपण चर्चा केली की धावसंख्या 44 धावा. सुरुवातीचा कालखंड जर पाहिला, हो आणखीन एक बॉल निघाला सीमारेषेच्या पलीकडे. वाढदिवसाला कापतात केक आणि भाऊचा फटका आहे. नंबर 1 बॉल सीमारेषा पार. षटकार. वैयक्तिक 45 धावांवरती बॅटिंग करतायत. 2 बॉल बाकी आहेत. अर्धशतक पूर्ण होईल का? वाकुर्डे गावचे दीपक कांबळे या स्पर्धेमध्ये अर्धशतक झळकवतील का? 5 धावा दूर आहेत. काय बॅटिंग केली आहे. सुरुवातीला डगमगत बॅटिंग करणारे, अडखळत बॅटिंग करणारे, त्यानंतर काय त्यांनी आक्रमण केलं, वेळ जाऊ दिला, मैदानाच्या आतमध्ये व्यतीत केला आणि त्यानंतर प्रत्येक बॉलवरती आक्रमण केलंय. शेवटचे 2 बॉल बाकी. वैयक्तिक खेळतात 45 वरती आणि टीमची टोटल धावसंख्या आहे 50. म्हणजे 45 धावा वैयक्तिक स्वतःने कुठलेले आहेत. दीपक कांबळे, गाव आहे वाकुर्डे. आज वाकुर्डे गावाकडून अर्धशतक येईल का? ओहो, इथे सिंगल आली आहे. बाईच्या माध्यमातून आहे. शेवटचा बॉल बाकी आहे. धावा हव्या आहेत 5. पहिलं अर्धशतक येईल का? वाकुर्डे गावाकडून दीपक कांबळे तो कारनामा करतील का? शेवटचा बॉल बाकी आहे आणि गोलंदाज जीवन तयार. शेवटचा बॉल चांगला टाकावा लागेल. गुणवत्ता या खेळाडूकडे आहे. शेवटचा बॉल पाठवला मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. जब जब तूने किया है अपने काबिलियत पर विश्वास, तब तूने दीपक कांबळे रचा एक बडा इतिहास. वाकुर्डे गावाकडून पहिलं अर्धशतक आलंय 32 शिराळा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 7 मध्ये. खेळाडूचं नाव आहे दीपक कांबळे. एकदा जोरदार टाळ्या दीपक कांबळे यांच्या झुंजार बहारदार खेळासाठी. तो आला, त्याने पाहिलं आणि त्याने आज अर्धशतक पूर्ण केलं. त्याने धुडगूस घातला, त्याने धुमाकूळ घातला, त्याने धिंगाणा घातला मोठ्या फटक्यांचा आणि धडाकेबाज बॅटिंग केली आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती 57 धावा. 58चं लक्ष. टॉस करूया. साई दत्त वॉरियर्स यांच्या विरुद्ध श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स. हॅलो, चला आता साई दत्त वॉरियर्स आणि श्री चिंचेश्वर स्पोर्ट या 2 संघामध्ये आता टॉस केला जाईल. या टॉस साठी टॉसला आहे की सचिन दादा आहे की टॉसला. चला 311 चे संघ मालक
सचिनजी दीपक यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला साई दत्त वॉरियर्स, दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळेल श्री चिंचेश्वर स्पोर्ट मांगरूळ संघ. एका बाजूला सुरेश भाऊ रांजवन आणि सुनील भाऊ रांजवन यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल सचिनजी मस्के पाटील, त्याचबरोबर निलेश पाटील आणि अजय शिंदे यांच्या संघ मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. श्री चिंचेश्वर स्पोर्ट मांगरूळ आपण पाहतोय 32 शिराळा स्पोर्ट असोसिएशन आयोजित विशाल भाऊ नायकवडे आणि शंकरदादा मोहिते पुरस्कृत 32 शिराळा प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 7 सामना क्रमांक 5वा आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळतोय. चला या साई दत्त वॉरियर संघ लपवून टाक. हेड आहे कॉल आणि हेड चालाय. टॉस इथे जिंकलाय टीम साई दत्त वॉरियर्स. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? आम्ही पहिली फिल्डिंग करू. पहिल्या मॅचमध्ये साई दत्त वॉरियर्स या संघाचं मॅनेजमेंट जर पाहिलं तर मॅच अगदी कमी धाबांची होती, परंतु बॅटिंग ऑर्डरमध्ये गेम प्लॅनिंग फसला, ती मॅच गमवावी लागली. त्या मॅचबद्दल काय सांगाल? कुठे नेमका तुमचा गेम प्लॅनिंग फसला? विकेट थोडी राहिली नाही माझी, त्याच्यामुळे थोडा इम्पॅक्ट पडला आमच्या टीमवरती. जर थांबलो असतो आणि जर सुहास जरी थांबला असता तर ती मॅच झाली असती. आम्ही खूप घाई केली, पण ह्या टायमाला थोडा संयम दाखवू आणि खेळू. श्री चिंचेश्वर स्पोर्ट मांगरूळ संघ पहिल्या मॅचमध्ये चांगली कामगिरी राहिली. अभि चांगली बॅटिंग राहिली होती, परंतु कॉलिंग खराब, त्यानंतर रनआउटमध्ये तुमची विकेट गेली, तरी देखील संघाने एक चांगला विजय प्राप्त केला. आत्ताच्या मॅचमध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे, किती धाबांचं टार्गेट तुम्ही द्याल? जास्तीत जास्त धावांचं टार्गेट देण्याचा प्रयत्न करू. आमच्याकडे आता बॅट्समॅन पण चांगले आहेत. पुढे रवाडासारखा बॉलर आहे. जास्तीत धावाचं टार्गेट द्यायचा आम्ही प्रयत्न करू. चला दोन्ही टीमला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. वेळ जास्त घेत नाही, कारण की क्षेत्ररक्षण सजलेलं आहे. 32 शिराळा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 7 मध्ये पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं सहर्षाचं स्वागत. जोडून राहा ओम साई MTC लाईव्ह या यूट्यूब चॅनलसोबत, कारण की 7व्या पर्वाचा हा दर्जेदार सोहळा आणि स्वागत सन्मान करूयात, जिथे अतिथी कक्षामध्ये आणि एका डावामध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकलात, सातारा जिल्हा त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रामधील एक नामवंत समालोचक, आमचे परम मित्र निलेशजी मर्डेकर सरांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. सचिन दादा चव्हाण यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी स्वागत सन्मान करत आहोत. इकडे घ्या की युट्यूबला. निलेशजी मर्डेकर सर पश्चिम महाराष्ट्रामधील एक नामवंत समालोचक, आणि त्यांची उपस्थिती या स्पर्धेला लाभली. त्यांचं स्वागत सन्मान आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. आणि जशी या दुसऱ्या डावाला सुरुवात होते, तसं ऐकूयात आपण समालोचन कक्षामध्ये प्रिन्स शिरसट यांचा आवाज. येस, थँक्यू. पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट करत असताना चौकार देखील आला. फलंदाज विनायक झेंडे, पहिल्या मॅचचा हिरो. 58 धावांचा पाठलाग सध्याच्या घडीला करायचा HD लायन्स या टीमला. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर कव्हरच्या दिशेने हा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु तेवढीच चांगली कामगिरी फिल्डर आपल्याला पाहायला मिळालाय. अजय नायकवडी त्या ठिकाणी तैनात होते. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज रोहित आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत या ओव्हरमधले. हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला जसा गुडलेंथ वर बॉल रिलीज केला आणि त्यानंतर हलक्या हाताने सन्मान देण्याचा प्रयत्न बॅट्समन विनायक झेंडेचा आपल्याला पाहायला मिळाला. मोक्याच्या क्षणी सामन्याचे चित्र बदलण्याची क्षमता या फलंदाजाकडे आहे. ज्या प्रकारे पहिल्या मॅचमध्ये भरपूर चांगली बॅटिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत.
रोहित राऊंड द विकेट. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. काय नेत्र दीपक स्ट्रोक पाहायला मिळालाय. कल्पकता तुमच्यामध्ये असणं भरपूर महत्वपूर्ण आहे आणि ते टेम्परामेंट पाहायला मिळालं. आठ धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. 4 बॉलचा खेळ झाला आणि 4 बॉलमध्ये आतापर्यंत 8 धावा आल्यात. अजूनही मात्र रन करायचे आहेत, त्या म्हणजे 50 रन. पहिल्या मॅचमध्ये 58 धावांचं लक्ष सेट केलं होतं याच बॅटिंग करणाऱ्या HD लायन्स या टीमने अगेन्स्ट त्रिशा 11 या टीमच्या विरुद्धमध्ये खेळत असताना. परंतु या चौथ्या मॅचमध्ये त्यांना मात्र 58 धावा पूर्ण करायच्या आहेत अगेन्स्ट MU टायगर्स या टीमच्या विरुद्धमध्ये. फुलटॉस होता, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्रिकेटमध्ये सर्वाधिक सुरक्षित स्ट्रोक म्हणजे स्ट्रेट हिट आणि तो हिट येत असताना तेवढीच चांगली फिल्डिंग मिड ऑफला आपल्याला पाहायला मिळाली. दीपक कांबळे त्या ठिकाणी तैनात होते. अजूनही शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे या ओव्हरमधला. सुरुवातीचे 5 बॉल स्ट्राईक पासून वंचित राहिलाय फलंदाज सूरज. थोडासा धीम्या गतीचा हा बॉल, स्लो चेंज ऑफ पेस आपल्याला पाहायला मिळालाय. परंतु जसा टप्पा पडला बॅट्समनला पूर्णपणे प्रभावित केलं गेलं. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता या बॉलची पुनरावृत्ती. स्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला होता. कव्हरच्या दिशेने हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु हा प्रयत्न देखील असफल होताना आपल्याला पाहायला मिळालाय. अजूनही शेवटचे बॉल शिल्लक आहेत 24 आणि रन करायच्यात त्या म्हणजे 50 रन. 24 बॉलमध्ये 50 धावा पूर्ण कराव्या लागतील आणि सेकंड स्पेलसाठी या ठिकाणी इन्व्हाइट केलंय MU टायगर्स या टीमच्या माध्यमातून किरण आलाय. स्पेल नंबर 2 साठी करणला आमंत्रित केलंय. चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन ठेवा. आतापर्यंत 8 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. 8 धावा आतापर्यंत धावफलकावरती. काय मॅच आपल्याला पाहायला मिळते. पैसा वसूल सामना आपल्याला पाहायला मिळेल की काय. 24 मध्ये करायच्यात 50 धावा HD लायन्स या टीमला विजय प्राप्त करण्यासाठी. स्ट्रायकिंगला बॅट्समन सूरज. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. फटका चांगला आहे. रनआउटची संधी, परंतु फिल्डर थोडासा झालाय फंबल. फिल्डरची जी चूक झाली आणि त्यानंतर सेफ झोनमध्ये आलाय फलंदाज विनायक झेंडे. 1 रन तर जरूर या ठिकाणी कंप्लीट केली गेली. आता मात्र समीकरण बदलून गेले. 23 बॉलमध्ये करायच्यात ते म्हणजे 49 रन. तेवीस मध्ये अजूनही करायच्यात 49. 23 चेंडू आणि अजूनही 49 धावा पूर्ण करायच्यात. आडव्या बॅटने स्ट्रोक तर जरूर केला, परंतु रन मिळेल फक्त आणि फक्त 1. काय मॅच आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 22 बॉल अजूनही शिल्लक आहेत आणि रन करायचे आहेत त्या म्हणजे 48. 22 चेंडू 48 धावा. हे षटक देखील तेवढंच महत्वपूर्ण असेल. बावीस बॉलमध्ये अजूनही करायच्यात 48. धावसंख्या थोडीशी लांब जाताना आपल्याला पाहायला मिळते. टीम HD लायन्स. लॉफ्ट केलाय. फटका फसला जाईल की काय. मोक्याच्या शनी झेल सोडलाय आणि तो झेल देखील कोणाचा तर पहिल्या मॅचच्या हिरोचा. तो हिरो आहे फलंदाज विनायक झेंडे. झेलची संधी देखील या ठिकाणी गमावली गेली. मोक्याच्या शनी झेल सोडलाय. या झेलची किंमत किती मोजावी लागेल.
पहिल्या मॅचमध्ये देखील जीवदान मिळालं विनायक झेंडेला, त्यानंतर विस्फोटक बॅटिंग त्याने केली. या मॅचमध्ये देखील जीवदान त्याला मिळतंय. 10 रन आतापर्यंत झालेत. ओव्हर द विकेट लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने, लॉंग ऑनच्या दिशेने, डीप मध्ये फिल्डर तैनात नव्हता. चेंडू जाईल 1 बाउंड 4 रनसाठी. हा येतोय चौकार. सूरजच्या बॅटमधून क्रॅकिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण या फटक्याची पुनरावृत्ती पाहू शकता. 3 कॅमेरा सहित या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट ओमसाई MTC.in च्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 15 धावा आता मात्र धावफलकावरती. 58 धावांचा पाठलाग सध्याच्या घडीला विजय संपादित करण्यासाठी करायचा HD लायन्स या टीमला. वेग पहा, काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. प्रत्येक निर्धाव स्वरूपाचा बॉल एक नवी रणनीती सहित दबाव वाढवते प्रतिस्पर्धी टीमवर. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू आलाय. काय गोलंदाजी पाहायला मिळाली. एक चौकार देखील आला करणच्या विरुद्धमध्ये, परंतु त्यानंतर एक चांगलं कमबॅक त्याने करून दिलं. समीकरण बदलून गेलंय. शेवटचे 18 बॉल आणि रन करायच्या त्या म्हणजे 43. चर्चा रंगली जाते टीम MV टायगर या टीमची. टीम मीटिंग ज्या प्रकारे घेण्यात आली, कोणत्या गोलंदाजावर विश्वास दाखवायचा, तो गोलंदाज सार्थ ठरवेल की काय, हे प्रश्नचिन्ह मात्र निर्माण झालंय मैदानाच्या आतमध्ये. परंतु सध्याच्या स्थितीला विश्वास दाखवलाय. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज क्रमांक 3. 18 बॉलमध्ये रोखायच्यात MV टायगर्स या टीमला 43. समीकरण आता मात्र बदलून गेले. 18 बॉलमध्ये करायच्या 43. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज विनायक झेंडे, ज्याने मात्र आतापर्यंत अफलातून खेळ केला एकंदरीत या क्रीडा स्पर्धेमध्ये. विनायक साठी हा बॉल, काय स्ट्रोक त्याने केलाय. कल्पकता पाहायला मिळाली. एक सिंगल सेकंडसाठी कॉल, दुसरी धाव देखील भरपूर वेगाने ते धावलेत. तिसऱ्या रनसाठी कॉल, परंतु फक्त आणि फक्त 2च रन या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. आता मात्र समीकरण पूर्णपणे बदलून गेलंय. हॅलो चेक. त्याचबरोबर 32 शिराळा प्रीमियर लीग या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी समाजसेवक संदीपदादा मोरे साहेब, त्याचबरोबर उमेश साळुंके यांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. 32 शिराळा प्रीमियर लीगमध्ये मान्यवरांचं करूया सहर्षाचं स्वागत. मान्यवरांना विनंती असेल कृपया आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्षाचं स्वागत आहे. संदीपदादा मोरे साहेब, त्याचबरोबर उमेशजी साळुंके साहेबांना आम्ही विनंती करू की आपण या ओव्हर टू द कॉम्बॉक्स. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. फुलटॉस होता, ताकदीचा पुरेपूर वापर विनायक झेंडेच्या बॅटमधून आलाय हा हवाई सफर, हा षटकार. क्रिकेटमध्ये या बॉलला माफी नसते, ही चुकी केली गोलंदाज किरणने, परंतु या चुकीला माफी दिली नाही. पुन्हा एकदा वेगवान चेंडू, वेग 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 आणि फक्त वेग आपल्याला पाहायला मिळते. एखाद्या स्पीडगन मधून ज्या वेगाने गोळ्या स्वार होतात ना, तसाच काहीतरी वेग आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज किरणच्या खात्यातील अजूनही शिल्लक आहे. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता, हलक्यादाने दिशा दिली, कव्हरच्या दिशेने स्ट्रोक केल्यानंतर एकच सिंगल सामन्यामध्ये आलाय. एक नवा ट्विस्ट. समीकरण आता मात्र बदलून गेलंय. येणारे 12 चेंडू आणि रन करायचे आहेत त्या म्हणजे 33 रनची गरज अजूनही आहे.
सामना जिंकण्यासाठी. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. एमयू टायगर्स टीम आपण लगेचच गोलंदाजीच्या मार्कवर सुनील पाटील नाना या नावाने परिचित आहेत संपूर्ण बत्तीसशिराळा तालुक्यामध्ये. 12 बॉलमध्ये करायच्या 33 रनची गरज. काय सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मायबाप प्रेक्षकांची मनं सध्याच्या घडीला जिंकली जात आहेत या सामन्याने. 12 चेंडू अजूनही 33 रनची आवश्यकता. पहिला बॉल स्लॅश केलाय डिपेक्षा कव्हरच्या दिशेने. एकच सिंगल. या क्षणाला काय घडलं जाईल 11 मध्ये आता मात्र करायच्यात. अकरा मध्ये करायच्या त्या म्हणजे 32 रन. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर. काय डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. बॅट्समनची मोमेंट पूर्णपणे सुनीलजी पाटील यांनी रीड केली आणि त्यानंतर अचूक टप्प्यावर भेदकपणा काय असतो याचं दर्शन घडवून देणारा हा चेंडू त्यांनी रिलीज केलाय. शेवटचे 10 बॉलमध्ये करायच्यात 32. शेवटचे 10 बॉल आणि 32 रनची आवश्यकता. लोअर फुलटॉस होता. अलोंग कार्पेट डीप मध्ये फिल्डर आहे. लॉंग ऑनच्या दिशेने बॉल जज करेल. फक्त आणि फक्त एकच सिंगल. नऊ बॉल आणि अजूनही करायच्यात 31. काय मॅच पाहायला मिळते. शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच रंगली जाईल की काय अशी उत्कंठा लागली. समोरच्या दिशेने फटका तर जरूर खेळलाय. सेकंड टाइम जीवदान. लक फॅक्टर साथ देते विनायक झेंडेला. 8 बॉल आता मात्र करायच्या 30 रन. अजूनही 30 रनची आवश्यकता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. झेलची संधी परंतु फिल्डर थोडासा दूरवर होता. परंतु या क्षणाला डॉट बॉलची समाप्ती. 7 बॉल आणि आता मात्र करायच्या आहेत त्या म्हणजे 30 रन. 5 षटकार तर कंपल्सरी मारावेच लागतील या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. अप्रतिम काय गोलंदाजी पाहायला मिळाली. सुनील पाटील नाना यांनी मात्र या मॅच मध्ये पकड निर्माण करून दिली टीम एमव्ही टायगर्स या टीमला. अवघ्या 4 धावा खर्च करून दिल्या. समीकरण पूर्णपणे बदलून गेलंय. 6 बॉल 29 ची आवश्यकता स्ट्रायकिंग एंडला.
विनायक झेंडे. पहिल्या बॉलवर आपल्या कर्तृत्वाचा, कौशल्याचा, आपल्या नावाचा ठसा उमटवत असताना विनायक झेंडेच्या बॅटमधून हा दमदार फटका आपल्याला पाहायला मिळालाय. षटकार आलाय. सामन्याचं चित्र पूर्णपणे बदलून टाकणारा हा षटकार. आता मात्र 5 बॉल आणि करायच्या त्या म्हणजे 23 धावा. अडचणी भरपूर असल्या तरी त्या अडचणींना नेहमी तुम्ही सांगत जावा की मोक्याच्या क्षणी आम्ही आमच्या जिद्दीने, मेहनतीने त्या अडचणींना दूर करण्याची ताकद आम्ही सातत्याने ठेवत असतो. हेच प्रात्यक्षिक विनायक झेंडेच्या या पहिल्या षटकाराच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. 5 बॉलमध्ये करायच्या 23. काय मॅच पाहायला मिळते. अजयचा थोडासा दबाव वाढलाय, परंतु विजयासाठी अजयला मात्र चांगली लेन, चांगल्या लाईनने गोलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये. समीकरण पूर्णपणे बदलून गेलंय. 5 बॉल 23 रन. वेग पहा, वेग 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 स्वतःवर नाखुश विनायक झेंडे. 4 बॉल आणि आता मात्र 23 रनची गरज. विजय देखील हेच सांगतोय की हार मानण्यासाठी आम्ही देखील तयार नाही. ज्याचं प्रदर्शन चांगलं त्याचा विजय निश्चित, ज्याचं प्रदर्शन खराब त्याचा पराभव निश्चित. अजयने मात्र इम्प्रेस केले या बॉलवर. समोरच्या दिशेने फटका खेळलाय. 3 बॉल आणि आता मात्र 23 ची आवश्यकता. हा बॉल देखील निर्धाव स्वरूपाचा चेंडू आलाय. लेग स्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा. समीकरण बदलून पूर्णपणे बदलून गेले. 2 बॉल मध्ये करायच्यात त्या म्हणजे 22. या बॉलवर देखील मोठा फटका तर जरूर खेळलाय. हा षटकार तर जरूर आलाय. अशी फटकेबाजी जर सुरुवातीपासून विनायक झेंडे आणि फलंदाज सूरजने केली असती तर कुठेतरी सामन्याचा जवळीक संघ आला असता. आता मात्र 1 बॉल. एक बॉल आणि 16 रनची आवश्यकता. या बॉलवर देखील केले आक्रमण आणि अवघ्या 10 रनने सामना जिंकला एमव्ही टायगर्स या टीमने.